ऐका ना, आज आपण कुकर लावूया. तर चला कुकरमध्ये पाणी घातले आणि त्याच्यामध्ये प्लेट ठेवलेली आहे आणि आता एक छोटासा लिंबू कट करून टाकूया जेणेकरून कुकर काळा पडू नये. तर जर काळा पडला तर तो खूप त्रास देतो आपल्याला घासण्यासाठी. तर चला आता आपण भात लावूया. भाताला 2 वाटी पाणी घ्यायला लागते 1 वाटी तांदळासाठी आणि डाळ पण लावायची आहे आपण. ही डाळ 1 पळी घेतलेली आहे आणि ह्याच्यात 3 पळी पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं ह्याच्यात हिंग, हळद आणि थोडं चिमूटभर तूप नाही तर तेल टाकायचं म्हणजे डाळ मऊ शिजते. चला आता आपण कुकर लावूया. त्यात आपण बटाटे पण घातलेले आहेत. ते तुम्हाला दिसलेत का नाही काय माहित नाही. तर चला ही फोडणी करायची आहे वरणासाठी म्हणजे आमटीसाठी. तर याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली आहे, कढीपत्ता टाकलाय आणि टोमॅटो टाकले. चांगलं एकजीव होऊन विरघळेपर्यंत आपण हे परतायचं आहे. ह्याच्यात कांदा घातलेला नाही, मी आमटीत कांदा घालत नाही. तर ह्याच्यात हळद, हिंग आणि तिखट घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि ते तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतले आणि नंतर त्यात डाळ घातली. आता हे बटाटे उकडलेले आहेत, त्याचे साली काढलेले आहेत आणि छानपैकी याचे तुकडे करणार आहे आणि याची लाल भाजी बनवायची. तर कढईमध्ये कांदा टाकलाय, जिरं मोहरीची घातलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट घातली आहे, कढीपत्ता घातलाय, हळद हिंग घातली आणि टोमॅटो घातलाय का नाही थांबा बघतो. तर नाही, टोमॅटो कॅन्सल केलेला आहे आणि ह्याच्यात तिखट घातले, मीठ घातले आणि बटाटे घातलेले आहेत आणि छान लाल कलरची बटाट्याची भाजी सुकी केलेली आहे आणि ही आहे आमटी. आता भातावर तूप घातलेलं आहे. चला ताट सजूया मस्तपैकी. आता ही आमटी घेतलेली आहे मी. आता बघूया मी काय घेणार आहे. तर वाव, ही घेतलेली लाल बटाट्याची माझी सुकी भाजी. तर किती छान झालेली भाजी, मला कमेंट करून सांगा. आता हे आहेत माझे आवडीचे गुलाबजामुन. तर यावेळेस मी फक्त 6 गुलाबजामुन खाणार आहे. प्रत्येक वेळी मी 10 गुलाबजामुन खातो.